विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण या पाठामध्ये गती, अंतर, विस्थापन या बाबी पाहिल्या. त्याच्यानंतर पुढे आहे चाल व वेग. चाल आणि वेग या दोन बाबी आपल्याला पाहिजे. मग चाल म्हणजे काय आणि वेग म्हणजे काय? तर चाल आणि वेग ह्या दोन्ही बाबी जरी आपल्याला सारख्या वाटत असल्या तरी ह्या कशा वेगळ्या आहेत, कशा भिन्न आहेत ते आपण पाहूया. तत्पूर्वी आपण काय करू, काही गोष्टी आपण बघू ज्याच्यामध्ये सदिश राशी, अदिश राशी म्हणजे काय, राशीचे प्रकार आहेत हे सदिश राशी आणि अशी अदिश राशी. भौतिक राशी या दोन्ही प्रकारामध्ये काय केल्या जातात, विभागल्या जातात. सदिश त्याला आपण व्हेक्टर असं म्हणतो, तर अदिश म्हणजे स्केलर असं इंग्रजीत त्याला म्हणतात. सदिश त्याच्या नावातच असं सहदिशा आणि अदिशा की नाही. म्हणजेच सदिश राशी कशाला म्हणायचं, तर जी भौतिक राशी परिमाण आणि दिशा या दोन्हींनी व्यक्त होते अशा राशींना सदिश राशी म्हणायचं, वेक्टर म्हणायचं. आणि अदिश राशी म्हणजे जी राशी केवळ परिमाणाने व्यक्त होते अशा राशींना अदिश राशी असं म्हणतात. तर हे दोन प्रकार आहेत राशींचे. मग खाली उदाहरणं दिलेली आहेत काही, यामध्ये तुम्ही विचार करू शकता. बघा या ठिकाणी काय काय दिलेलं आहे, अंतर दिलेलं आहे, चाल दिलेली आहे, वेग दिलेला आहे, व्हेलॉसिटी दिलेली आहे, म्हणजेच वेळ, विस्थापन या बाबी दिलेल्या आहेत. आणि ह्याच्यातल्या आपल्याला काय सांगितलेलं आहे, सदिश व अदिश राशी कोणत्या ते तुम्ही ओळखायचे. मग आता या ठिकाणी अंतर, चाल, वेग, वेळ, विस्थापन यापैकी आपण सांगू शकतो काय काय. तर पहिल्यांदा आपण समजा सदिश राशी पाहिलं. सदिश राशी कोणकोणत्या असू शकतात, ठीक आहे नाही. सदिश राशी तर सदिश राशीमध्ये वेग, त्याचबरोबर विस्थापन ह्या राशी कशा आहेत, सदिश आहेत, की यामध्ये परिमाण आणि दिशेनं हे व्यक्त होतात. मग अदिश राशी अशा राशी की ज्या कशाने व्यक्त होतात, तर या राशी ज्या आहेत अदिश राशी केवळ परिमाणाने व्यक्त होतात. मग परिमाणाने व्यक्त होतात, त्यांना दिशेची गरज नसते. मग यामध्ये आहे अंतर आहे, चाल आहे, वेळ आहे. या राशी कशा आहेत, अदिश आहेत. मग यापैकी आपण चाल पाहू. चाल कशाला म्हणायचं, तर चाल ज्यावेळेस एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असते त्यावेळेस काय होत असतं, तर तिला जायसाठी अंतराबरोबरच वेळही लागत असतो. मग ह्याचं गुणोत्तर जे आहे, अंतर आणि वेळेचं गुणोत्तर म्हणजेच चाल आहे. आता या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे. चाल म्हणजे काय, चाल बरोबर कापलेले एकूण अंतर आणि त्याला लागलेलं एकूण काल, या दोघांचं जर गुणोत्तर केलं तर ती आपल्याला काय होतं की त्या वस्तूची चाल आपल्याला मिळते. समजा एखाद्या वस्तूने एका कालावधीमध्ये एकाच दिशेनं कापलेल्या अंतरास वेग असं म्हणतात, ठीक आहे ना. म्हणजे या ठिकाणी वेगाची व्याख्या दिलेली आहे. वेगाची व्याख्या काय दिलेली आहे, तर एखाद्या वस्तूनं काय केलेलं आहे, एका कालावधीमध्ये एकाच दिशेने कापलेल्या अंतराला वेग असं म्हणतात. ही झाली वेगाची व्याख्या. म्हणजे एखादी वस्तू सरळ एक रेषेत जात असेल, एकाच दिशेनं जात असेल म्हणजे सांगायचं, आणि एक कालावधीमध्ये जात असेल, ठराविक कालावधीमध्येच एकाच दिशेनं जर अंतर कापत असेल त्याला
वेग असं म्हणतात. या ठिकाणी एक कालावधी म्हणजे आपण काय म्हणतो की काल म्हणजे सेकंद आहे, मिनिट असेल किंवा तास असू शकतो, ठीक ना, वेळेचं जे काही आहे मापन आहे त्याप्रमाणे. मग मोठ्या एककात कालावधी जो आहे हा मोजल्यास वर्ष देखील कालावधी असू शकतो. मग 1 वर्ष एवढा कालावधीसुद्धा असू शकतो. दूरप्रकाशाची अंतरं जी आहेत ती आपण प्रकाश वर्षात मोजतो, ठीक नाही. तसं मग एका कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. म्हणून यावरून त्याची व्याख्या काय करता येते वेगाची. एक कालावधीमध्ये जी काही एक कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. मग आपण काय म्हणू शकतो, एखाद्या वस्तूने एक कालावधीमध्ये एकाच दिशेने कापलेल्या अंतराला वेग म्हणतात. किंवा एक कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाला, विस्थापन म्हणजे कापलेलं एकूण अंतर, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणे, आहे की नाही, त्याला विस्थापन म्हणायचं. मग ह्याच्यासाठी काय केलेलं आहे तर कापलेलं अंतर म्हणजे विस्थापन आणि वेळ याचं गुणोत्तर म्हणजे वेग. वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ अशी त्याचं काय सूत्र आहे. मग आपण 2 सूत्र पाहिले या ठिकाणी, चाल आणि वेग, आहे की नाही. चालीचं सूत्र काय, कापलेलं एकूण अंतर आणि लागलेला एकूण कालावधी याचं गुणोत्तर, आणि वेग म्हणजे विस्थापन आणि वेळ यांचं गुणोत्तर. मग आता या ठिकाणी काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात आपल्याला पाहायचं चाल आणि वेगाच्या बाबतीमध्ये. तर ह्यांची जी एककं आहेत, आहे की नाही, SI पद्धतीमध्ये स्टँडर्ड इंटरनॅशनल युनिट आणि CGSमध्ये, तर चाल आणि वेग यांची एककं सारखीच आहे, कधीही लक्षात ठेवायचं. SI पद्धतीत मीटर पर सेकंद आणि CGSमध्ये सेंटीमीटर पर सेकंद आहे. आणि चाल अंतराशी संबंधित आहे तर वेग विस्थापनाशी संबंधित आहे. या सूत्रामध्ये आपण एकूण कापलेले अंतर आणि विस्थापन, आहे की नाही. म्हणजेच हा फरक आहे त्यांच्यामध्ये. चाल ही काय अंतराशी संबंधित आहे तर वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. गती सरळ रेषेत असेल तर चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते. जर गती सरळ रेषेत असेल, एक सरळ रेषेमध्ये एखादी वस्तू जर गतिमान असेल एक सरळ रेषेमध्ये, त्या चाल आणि वेग यांचे मूल्य सारखेच असते. किंवा जर गती एक सरळ रेषेत नसेल तर काय होऊ शकते की चाल आणि वेग यांचे मूल्य बदलू शकतं वेळोवेळी, आहे की नाही. मग त्याचं उदाहरण समजा एखादा विद्यार्थी किंवा तुम्ही सायकलवर जात असताना रस्त्यातून जे मोड वळता या ठिकाणी प्रत्येक वळणावर तुम्ही वळत जाता, त्यावेळेस काय असतं तर चाल आणि वेग यांचं गुणोत्तर किंवा चाल आणि वेग हे कशा यांचं मूल्य सारखं नसतं. एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. ही झाली वेगाची व्याख्या. एकक वेळेत, इथं कालावधी म्हणलं, इथं वेळ म्हणलं. कालावधी आणि वेळेमध्ये काय फरक आहे, काहीच नाही, आहे की नाही. पण ते एकक कालावधीमध्ये होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. मग आपल्याला एवढं तर कळालं चाल आणि वेग कशाला म्हणतात. मग त्याच्यावरून आपल्याला याचं फरक स्पष्ट करता येईल. कसा, चाल आणि वेग फरक स्पष्ट करा. प्रश्न असा परीक्षेमध्ये जर विचारला तर काय सांगाय, कसं तर चाल काय आहे तर एखाद्या पदार्थाने एक कालावधीमध्ये किंवा एखाद्या पदार्थाने कापलेले एकूण अंतर आणि त्याला लागलेला एकूण कालावधी याच्या गुणोत्तरास चाल असं म्हणतात. आणि वेग म्हणजे एकक वेळेत होणाऱ्या विस्थापनाला वेग असं म्हणतात. त्याच्यानंतर चाल ही अंतराशी संबंधित आहे, वेग हा विस्थापनाशी संबंधित आहे. हे दुसरा त्याचा पॉईंट. आणि 2 मुद्दे या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये आवश्यक असतात. मग त्याच्यानंतर आपण एक उदाहरण पाहू या ठिकाणी. चाल आणि वेग कसा आहे, सरासरी वेग कसा आहे ते या उदाहरणावरून आपल्याला काढता येतं. बघा, मागील पृष्ठ क्रमांक 1 वरून अंत झालेल्या कसं आहे, 2 मुली आहे, शीतल आहे, संगीता आहे. यांच्या घरातील सरळ रेषेतील अंतर, या दोघींच्या घरातील सरळ रेषेतील अंतर 500 मीटर बघितलं आपण, आहे की नाही. व शाळा व त्यांच्या घरातील संगीता आणि शाळेच्या घरातील अंतर 1200 मीटर आहे. म्हणजेच शीतलचे घर व शाळा ह्याच्यातलं अंतर हे 1300 किलोमीटर आहे. डायरेक्ट जर पाहिलं आपण ते लिहिलेलं आहे.
समजा शीतलला संगीताकडे जाण्यासाठी 5 मिनटं लागली व तिथून शाळेत जाण्यासाठी 24 मिनटं लागली. यावरून खालील गोष्टी काढतात. आता ही सगळी माहिती कशावरून घेतली आपण? या ठिकाणी पहिल्यांदा उदाहरण पाहिलं होतं ना आपण. या ठिकाणी शीतल प्रशांतचं घर, शीतल आणि संगीताचं घर 500 मीटर आहे की नाही, आपल्या लक्षात येईल. हे 500 मीटर शीतल आणि संगीताचं घर. आणि संगीताचं घर आणि शाळा ही 1200 मीटर आहे. आणि शीतलचं घर आणि शाळा ही अंतर 1300 मीटर आहे. मग आता त्यानं काय सांगितलेलं आहे, तर शीतलच्या घरापासून संगीताच्या घरापर्यंत शीतलला जायला किती मिनटं लागतात, तर 5 मिनटं लागतात सांगितलेलं आहे. 5 मिनटं लागतात. आणि संगीताच्या घरापासून शाळेला जायला 24 मिनटं लागतात. एवढी माहिती आपल्या लक्षात आलं. आता यावरून आपल्याला काय करायचं आहे, तर या ठिकाणी विचारलेले काही प्रश्न आहेत, काही माहिती काढायची आहे. शीतलची ए मार्गावरील चाल म्हणजे संगीताच्या घरापर्यंतची चाल काढायची. मग आता या अंतर माहिती आहे 500 मीटर आहे. सूत्र आहे आपलं, चाल बरोबर अंतर भागिले काल. अंतर किती आहे संगीता आणि शीतलचं घरातलं 500 मीटर आहे. आणि वेळ किती लागतो, 5 मिनटं लागतो. म्हणजे या दोघांचं गुणोत्तर केलं 100 मीटर पर मिनिट. एवढं काय झालं, शीतलची ए मार्गावरील चाल आपल्याला काढता आली. शीतलची बी मार्गावरची चाल म्हणजे काय, संगीताच्या घरापासून शाळेपर्यंतचा अंतर म्हणजे बी मार्ग आहे तो, आहे की नाही. तुम्ही बघितलं का इथं या ठिकाणी ए मार्ग बी मार्ग असं दिलेला आहे. हा ए मार्ग दिलेला आहे, हा बी मार्ग दिलेला आहे की नाही. ए मार्ग आणि हा बी मार्ग. यावरून तर शीतलची बी मार्गावरील चाल म्हणजे संगीताच्या घरापासून शाळेपर्यंतची चाल किती आहे, 1200 मीटर अंतर आहे, 24 मिनटं लागतात. ह्याचा भागाकार केला तर आपल्याला 50 मीटर प्रति सेकंद प्रति मिनिट एवढं काय लागतं शीतलची बी मार्गावरील चाल. मग आता शीतलची सरासरी चाल काढायची, म्हणजे तिच्या घरापासून संगीताचं घर आणि शाळा या सर्व मार्गावरील सरासरी चाल. तर एकूण अंतर किती होईल, मग ते 500 अधिक 1200 म्हणजे 1700 भागिले एकूण कालावधी 5 आणि 24 मिनटं म्हणजे 29 मिनटं. म्हणजे त्याचं गुणोत्तर जर केलं, भागाकार केला तर 58.6 मीटर प्रति मिनिट इतकी शीतलची सरासरी चाल आपल्याला मिळाली. मग आता यावरून शीतलचा सरासरी वेग काढायचा. शीतलचा सरासरी वेग, मग वेगाचं सूत्र आपल्याला माहीत आहे. वेगाचं सूत्र काय आहे, विस्थापन भागिले काळ. आता विस्थापन या दोन्ही उदाहरणामध्ये विस्थापन कोणतं आहे, विस्थापन हे आहे ॲक्च्युअल अंतर, डायरेक्ट अंतर जे आहे ते कमीत कमी अंतर, आरंभबिंदू आणि अंतमबिंदूमधील कमीत कमी अंतराला विस्थापन म्हणतात. तसं हे शीतलचं घर आणि शाळा हे काय आहे, शीतलचं घर म्हणजे आरंभबिंदू, शाळा अंतिम बिंदू, ह्याच्यातलं कमीत कमी अंतर आहे 1300 मीटर म्हणजे हे विस्थापन झालं. मग हे विस्थापन या ठिकाणी विस्थापन भागिले त्याला लागलेला वेळ. तर विस्थापन किती आहे 1300 मीटर आणि एकूण कालावधी किती दिलेला आहे, हे 29 मिनिटे. त्याचं गुणोत्तर केलं तर शीतलचा वेग मिळतो आपल्याला 44.83 मीटर मिनिट. कळलं का? हे काय झालं, आपण कोणत्याही वस्तूची जर आपल्याला अंतर जर माहीत असेल आणि काळ जर माहीत असेल तर चाल काढू शकतो, किंवा जर आपल्याला विस्थापन माहीत असेल, वेळ माहीत असेल तर वेग काढू शकतो. मग या सूत्रानुसार आपल्याला जर वेग माहीत आहे, काळ माहीत आहे तर विस्थापन काढू शकतो. वेग माहीत असेल, विस्थापन माहीत असेल तर लागणारा कालावधीसुद्धा आपण काढू शकतो. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे चाल आणि दिशा यांचा वेगावर होणारा परिणाम काय होतो. मग त्याच्यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे. सचिन मोटरसायकलने प्रवास करत आहे. दरम्यान खालील 3 प्रसंगामध्ये
चाल आणि दिशा यांच्यामध्ये काय बदल होतो आणि त्याचा परिणाम वेगावर काय होतो हे आपल्याला बघायचं आहे. तर सचिनने मोटरसायकलने प्रवास करत असताना मोटरसायकल प्रवासाची दिशा न बदलता मोटरसायकलची चाल वाढवली, फक्त दिशा तीच आहे, फक्त चाल वाढवली अथवा कमी केली तर वेगावर काय परिणाम होतो असं विचारलं. पण दिशा तीच आहे तर त्याच्या वेगावर काय परिणाम, तर वेगसुद्धा काय होईल, कमी जास्त. चाल वाढवली तर वेग वाढेल आणि चाल जर कमी केली तर वेग कमी होईल. सचिन प्रवास करत असताना रस्त्यामध्ये एखादे वळण आले, चाल व वेग सारखाच असेल का असं विचारलं. एखादं जर वळण आलं तर चाल आणि वेग हा सारखा असेलच असं सांगता येत नाही. त्याचा वेगही बदलेल आणि चालही बदलेल, कारण एकसारख्या वेगामध्ये एखाद्या वळणावर गाडी वळू शकत नाही. सचिनने मोटरसायकलची चाल स्थिर ठेवून दिशा बदलल्यास वेगावर कोणता परिणाम, तर वेगसुद्धा बदलेल, ठीक नाही. जरी दिशा स्थिर ठेवली, चाल स्थिर ठेवली, पण दिशा जर बदलली तर वेग काय होईल, बदलेल. कारण वेग ही कशी आहे, सदिश क्वांटिटी आहे आणि त्याचा परिणाम दिशा बदललं तर होईल. वळण रस्त्यावर मोटरसायकल चालवताना सचिनने मोटरसायकलची चाल व दिशा दोन्ही बदलल्यास वेगावर कोणता परिणाम होईल, तर त्या ठिकाणी वेगावर सुद्धा परिणाम होईल जर चाल आणि दिशा दोन्ही बदलली. या तिन्ही बाबतीत, या तिन्ही प्रसंगावरून आपलं असं लक्षात येतं, पहिल्यांदा काय केलं, चाल बदलली आणि दिशा तीच ठेवली. दुसऱ्यांदा दिशा बदलून चाल तीच ठेवली आणि तिसऱ्यांदा चाल आणि गतीची दिशा दोन्ही बदलल्या आणि प्रत्येक वेळेस काय झालं तर वेगावर परिणाम होतो. फक्त या ठिकाणी तर नेहमी लक्षात ठेवायचं, चालीचे मापन अंतर आणि काल याप्रमाणे सर्वात प्रथम गॅलिलिओने केले होते. चालीचे मापन अंतर भागिले काल या सूत्रानं सर्वप्रथम गॅलिलिओने केलं. आणि हवेतील ध्वनीची चाल 343.2 मीटर पर सेकंद, तसेच प्रकाशाची चाल ही 3 × 10⁸ मीटर पर सेकंद इतकी आहे. तर हे महत्त्वाचं आहे, ठीक आहे नाही. तर का महत्त्वाचं आहे, तर आपल्याला प्रकाशाची चाल विचारतात किती आहे, ठीक नाही, तरी एवढी असते. म्हणजे सूर्यप्रकाश पृथ्वीपर्यंत यायला 1 सेकंदामध्ये इतका अंतर कापतो. किंवा पृथ्वीचे सूर्याभोवती भ्रमण करण्याची चाल ही 29,770 मीटर पर सेकंद. 1 सेकंदामध्ये, ठीक नाही, पृथ्वी ही काय होते तर 29,770 मीटर पर सेकंद इतकी काय होते, सूर्याभोवती फिरताना फिरते. कळाल्या ह्या गोष्टी, काही उदाहरणं दिलेली आहेत. त्यानंतर बघू आपण पुढचा भाग, एकरेषीय, एकसमान व नेक समान गती. एकरेषीय, एकसमान व नेक समान गती. मग या ठिकाणी 3 मित्र आहेत या उदाहरणामध्ये. एकरेषीय, एक सरळ रेषेमध्ये एक समान असेल किंवा असमान, ज्याला नेक समान असं म्हणतो. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म मोशन अलॉंग ए स्ट्रेट लाईन. 3 मित्र आहेत, अमर, अकबर, अँथनी यांच्या स्वतःच्या गाडीने वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत आहेत. त्यांच्या वेगवेगळ्या कालावधीत कापलेली अंतरं पुढील प्रमाणे दिलेली आहेत, आपण पाहूया. घड्याळी वेळ या ठिकाणी 5, 5:30, 5:30, 6, 6:30, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये अर्ध्या तासाचा फरक आढळून येतो. म्हणजे 30 मिनिटाच्या फरकानं नोंदी घेतलेल्या आहेत. मग अमरने कापलेले अंतर या ठिकाणी बघा, त्याच्या गाडीमध्ये बसून अकबरनं कापलेलं आणि अँथनीनं कापलेलं. अमरनं कापलेलं अंतर 0, 20, 40, 60, 80, 100, 120. अकबरनं 0, 18, 36, 42, 70, 95, 120. अँथनीने 0, 14, 28, 42, 56, 70, 94. सुरुवातीला निघताना प्रत्येकाचा वेग हा 0 आहे. तर अंतर हे 0 अंतर कापलेलं सुरुवातीला, म्हणजे निघाले नाही. पण अर्ध्या तासातच अमरनं 20 किलोमीटर अंतर कापलं, अकबरनं 18, अँथनीनं 14.
म्हणजे तिघांचे अंतर समान आहे. पण एका कालावधी या ठिकाणी प्रत्येक अर्ध्या तासामध्ये काय बदल झालेला आहे ते आपण पाहूया. या ठिकाणी प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 20 किलोमीटरचा फरक आपल्याला आढळून येतो, आहे की नाही. म्हणजेच काय झालं, प्रत्येक अर्ध्या तासात 20 किलोमीटर इतकी गाडी चाललेली आहे. म्हणजे काय झालं, अर्धा तासाने 20, एक समान कालावधी आणि एक समान अंतर असं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. म्हणून कशाच्या बाबतीत, अमरने कापलेल्या अंतराच्या बाबतीमध्ये, आहे की नाही. आपण पाहू शकतो असं या ठिकाणी एक समजा पाहिलं आपण 0-20, ठीक आहे ना. पुन्हा 20-40, पुन्हा 40-60, 60-80. म्हणजे प्रत्येक वेळेस काय झालेलं आहे तर 20-20च्या ह्यानं फरकानं आणि या ठिकाणी 30 मिनिटाच्या फरकाने काय झालेलं आहे तर अंतर कापलेलं आहे. तर अकबरने कापलेल्या अंतरामध्ये मात्र तसं आपल्याला आढळून येत नाही, कारण प्रत्येक अर्ध्या मिनिटामध्ये एक समान अंतर नाही. तुम्ही बघू शकता 0-18 इथं या ठिकाणी 18-36, 36-42, आहे की नाही, 42-70 या ठिकाणी थोडी विसंगती आढळून येते काही अंकामध्ये. म्हणजे याचा अर्थ पुढं काय झालेलं आहे तर एक समान कालावधीमध्ये एक समान अंतर कापता आलं नाही अकबरला. अंतनीचं 14च्या फरकानं ही जर आकडेवारी पाहिली 0, 14, 28, 42, 56, 70, 84 यावरून असं लक्षात येतं की अंतनीनं एका कालावधीमध्ये अंतर कापलेलं आहे. प्रत्येक अर्ध्या तासामध्ये 14 किलोमीटर या वेगाने तो काय झालेला आहे अंतर त्यानं कापलेलं आहे. मग या ठिकाणावरून आपल्याला 2 उदाहरणामध्ये कळतं की अमरने आणि अंथनीने एक समान रेषेमध्ये अंतर कापलेलं आहे. तर अकबरनं कसं अनेक रेषीय गती अकबरमध्ये आढळून आलेली आपल्याला दिसते. मग या ठिकाणी आपण या माहितीच्या आधारे काही प्रश्नाचे उत्तर देऊ. अमर, अकबर, अंथनी यांनी प्रवास करत असताना नोंदवलेल्या अंतरातील कालावधी किती आहे तर हा किती आहे 30 मिनिटं आहे. कालावधी 30 मिनिटं, 30 मिनिट. ठराविक कालावधीमध्ये सारखेच अंतर कोणी पार केले असं विचारलेलं आहे. तर कोणी पार केलेलं आहे तर अमर आणि अँथनीनं, आहे की नाही. अकबरने ठराविक कालावधीमध्ये कापलेले अंतर सारखे आहे का नाही. अमर, अकबर, अँथनी यांनी ठराविक कापलेल्या अंतराचा विचार करता त्यांच्या चाली कशा आहेत आताच आपण म्हणलेलं आहे. अमर आणि अँथनीची चाल एक समान रेषीय गतीमध्ये आहे तर अकबरची नेक्स्ट समान रेषीय गतीमध्ये चाल आहे. मग यावरून जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असतील तर तिच्या गतीला काय म्हणायचं, एक समान गती असं म्हणायचं. लक्षात काय आहे, जर एखादी वस्तू काय होते एखादी वस्तू एक समान रेषेमध्ये जर अंतर कापत असेल तर अशा वस्तूला काय म्हणायचं, एक समान गती असं म्हणतात. जर एक वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असं म्हणतात. आणि नाहीतर काय म्हणायचं, जर एखादी वस्तू या ठिकाणी दिलेली आहे की जर एखादी वस्तू कशी असेल, जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर जर कापत असेल, आहे की नाही. एखादी वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला नेक समान गती असं म्हणतात. उदाहरणार्थ अकबरनं कापलेलं अंतर
किंवा उदाहरणार्थ रस्त्यावरून वाहनाची व सायकल चालवतानाची गती. गर्दीमधून सायकल चालवताना काय होतं, कधी मोकळा रस्ता असला की जोरात चालवतो, जास्त गर्दी असली की ते थांबतो, पुन्हा दम हळू चालवतो. म्हणजे आपली एक समान जरी वेळ लागत असला तरी त्याला एक समान काय असेल तर अंतर कापता येत नाही, थांबावं लागतं, स्लो चालवावं लागतं. म्हणजे कमी वेळ हे अंतरात जास्त अंतर लागतं आणि कमी वेळेत काय होतं तर जास्त वेळेत कमी अंतर लागतं. मग परीक्षेमध्ये काय होतं, ह्याच्यामध्ये सुद्धा असा प्रश्न येऊ शकतो, कसा फरक स्पष्ट करा. एक रेषीय एक समान गती व एक समान गती. मग त्याच्यासाठी आपल्याला काय मुद्दे लिहावे लागतात. पहिला मुद्दा, दोघांची व्याख्या लिहायची. जर वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती म्हणतात. पहिला मुद्दा. तसंच जर एक वस्तू समान कालावधीमध्ये असमान अंतर कापत असेल तर तिच्या गतीला एक समान गती असं म्हणतात. आणि दोघांचे उदाहरणं, एखादा मुलगा जर एक समान कालावधीमध्ये एक समान अंतर कापत असेल तर त्याची गती एक समान असते. आणि या ठिकाणी एखादा मुलगा गर्दीच्या ठिकाणाहून वाहनातून चालवताना त्याची गती कशी असते, एक समान गती असते. कळालं की. तर हे झालं गतीच्या बाबतीमध्ये. नंतर पाहूया एक पुढचं, फिजिकल क्वांटिटीज, भौतिक राशी, त्वरण, ॲक्सलरेशन. त्वरण म्हणजे काय हे बघू आपण. तर त्वरणाला इंग्रजीमध्ये ॲक्सलरेशन असं म्हणतात. ॲक्सलरेशन, त्वरण. मग आपल्याला गाडीमध्ये आपण पाहतो ॲक्सलरेटर असतं, हे की नाही. ॲक्सलरेटरचा उपयोग काय असतो बरं. गाडी चालवताना जर ॲक्सलरेटर कमी जास्त केलं की गाडीचं काय होतं, वेगसुद्धा कमी जास्त होतो. खूप पळवायचं सुद्धा ॲक्सलरेटर दाबायचं जास्त, गाडी खूप वेगानं पळते. आणि जर कमी वेळेमध्ये चालतं. तर ही काय आहे तर ॲक्सलरेटर, ते एक उदाहरण आपण एक पाहिलं. म्हणजेच ॲक्सलरेशनचा अर्थ इथं आपल्याला लक्षात येऊ शकतो की वेग कमी जास्त करण्यासाठी ॲक्सलरेटरचा उपयोग करतो आपण, ठीक आहे ना. म्हणजे त्वरण म्हणजे या संदर्भातच आहे, वेगाच्या बाबतीमध्ये. मग तो कमी करण्यासाठी असेल किंवा जास्त, त्यासाठी काय दिलं, एक उदाहरण दिलेलं आहे आपण. एक नळकांड दिलेला आहे, एक नळकांड आहे, त्याच्यातून एक चेंडू सोडलेला आहे खाली, किंवा एक पन्हाळा असं केलेलं आहे, त्याच्यावरून एक चेंडू सोडलेला आहे. वरून चेंडू खाली येत असताना आणि खालून इथून जाताना प्रत्येक ठिकाणी इथून इथपर्यंत काय होतं तर या ठिकाणी निघून या ठिकाणी जाईपर्यंत काय होतं तर चेंडूचा वेग हा कायम राहतो का. तर या 1 मीटरचा नळकांड आहे आणि याच्यातून चेंडू जमिनीला टेकून सोडलेला आहे. तर जर चेंडूवरून खाली आता प्रत्येक पॉईंटवर त्याचा इथं वेग त्याचा सारखा, इथला वेग, इथला वेग किंवा आहे त्या इथला दिलेला आहे, इथला आणि एकदम जमिनीवर आल्यानंतरचा वेग, याचा प्रत्येक ठिकाणी त्याचा वेग हा सारखा असू शकतो का असं विचारलेलं. किंवा सुरुवातीस मध्यभागी आणि जमिनीपाशी येताना वेगामध्ये कसा बदल होतो, ह्याचं वर्णन आपण करता येईल का. मग तुम्ही ज्यावेळेस लहानपणी एखाद्या गार्डनमध्ये वगैरे जाता त्यावेळेस तिथं घसरगुंडी असते, त्याच्यावरून लहान मुलं खेळत असतात. वरी चढून जायचं, वरून घसरत त्या घसरगुंडीवरून यायचं आणि एक आनंद येतो त्याच्यामध्ये. मग या घसरगुंडीवरून खाली घसरत जात असताना सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही घसरगुंडीवर बसतात तिथून निघताना आणि शेवटीपर्यंत येताना वेगामध्ये काय बदल होतो आपल्याला जाणवतो. सुरुवातीला कमी वेग असतो आणि खाली आल्यानंतर मध्ये असताना जास्त येतो आणि ज्यावेळेस आपण एकदम खाली जमिनीवर होतो त्यावेळेस 0 वेग होतो. मग प्रत्येक वेळेस प्रत्येक पॉईंटवर हा वेग बदलत गेलेला आहे. आणि अशा वेग बदलालाच काय म्हणायचं, वेग बदलाचा जो दर आहे कमी जास्त होण्याचा त्याला त्वरण असं म्हणतात. आणि सूत्रात सांगायचं तर त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले काल, ठीक आहे. हे सूत्र आहे
त्वरण बरोबर काय आहे, तर वेगातील बदल भागिले काल. हे काय सूत्र या ठिकाणी, त्वरण वेगातील बदल कमी जास्त झाला तर त्यातला फरक आणि भागिले कालावधी, किती कालावधीत झाला. जर आपण यू हे अक्षर सुरुवातीचा वेग ह्याच्यासाठी वापरलं, इनिशियल व्हेलॉसिटी ज्याला म्हणतो आपण, आणि टी या अंतरान, टी हा कालावधीनंतर, या टी कालावधीनंतर हा यू वेग जो सुरुवातीचा आहे हा अंतिम वेग होतो आणि त्याला आपण व्ही असं म्हणतो, आहे की नाही. मग त्वरण काढण्यासाठी त्वरण ए अक्षराने दाखवतात, अंतिम वेग व्ही या अक्षराने दाखवतात, सुरुवातीचा वेग यू अक्षराने, काल हा टी अक्षराने दाखवला. म्हणजे सूत्र आपल्याला काय मिळेल, ए इज इक्वल टू ए बरोबर व्ही मायनस यू डिवायडेड बाय टी, आहे की नाही. मग हे काय झालं, तर त्वरणाचं सूत्र, की जे मॅथमॅटिकल किंवा गणितीय उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला जर वेग माहीत असेल, सुरुवातीचा अंतिम वेग आणि कालावधी, तर त्वरण काढता येतं. कळालं का. मग या ठिकाणी आपण जरा डोकं चालवामध्ये बघा, जेव्हा गतीच्या सुरुवातीला वस्तू विरामावस्थेत असते त्यावेळी वस्तूच्या सुरुवातीचा वेग किती असतो, आहे की नाही. आता तुम्ही काय केलात, घसरगुंडीवर गेलात आणि वरून काय तुम्ही डायरेक्ट उडी मारणार नाहीत त्या ह्याच्या घसरगुंडीच्या ह्याच्या पट्टीवर, तुम्ही आधी त्याच्यावर बसल्यानंतर आणि तिथून मग हळूच हात सोडणार, मग तुम्ही घसरत खाली येणार. मग ज्यावेळेस तुम्ही बसले असं धरून घसरगुंडीला, त्यावेळेस तुमचा सुरुवातीचा वेग किती असेल, तर काहीच नाही, शून्य असतो. आपण जाग्यावरच आहेत. मग हात सोडल्यावर आपण खाली घसरत आल्यावर वेग वाढत जाईल आपला. त्याच्यानंतर ज्यावेळी गतीच्या अखेरीस वस्तू विराम अवस्थेत येते त्यावेळेस अंतिम वेग किती असतो. ज्यावेळेस गतीच्या अखेरीस वस्तू अंतिम विराम अवस्थेत येते, जमिनीवर येत असताना ती अंतिम वेग किती असतो, तर हा जास्त असतो. जर एखादी एक गतिमान वस्तू ठराविक कालावधीच्या दरम्यान वेग बदलत असेल तर त्या वस्तूच्या गतीला त्वरणीय गती म्हणतात. त्वरणीय गती म्हणजे बदलणारी गती. त्वरणचा अर्थच होतो बदलणारा. त्वरणीय गती, त्वरणीय वेग, बदलणारी गती असेल, बदलणारा वेग असेल. तर गतिमान वस्तूमध्ये दोन प्रकारचे त्वरण असू शकतात. कोणती वस्तू ज्यावेळेस गतिमान असते त्यावेळेस तिच्यामध्ये दोन प्रकारचं त्वरण असू शकतं. तर पहिलं काय आहे, जर समान कालावधीमध्ये वेगाने समान बदल होत असेल तर एक समान त्वरण. बघा, समान कालावधीमध्ये वेगामध्ये समान बदल होत असेल तर त्याला एक समान त्वरण असं म्हणायचं. म्हणजे आपल्याला त्वरणीय गती कशाला म्हणायचं, ही सुद्धा एक व्याख्या आहे की नाही. त्वरणीय गती कशाला